ज्या घरातील महिला उंबरठ्याची पूजा अशा प्रकारे करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घर बांधलेली जागा म्हणजे विटा आणि वाळूच नसते, तर ती एक जिवंत ऊर्जा असलेली एक वास्तू असते. या वास्तूमध्ये देवत्वाचा वास असतो. सकारात्मक स्पंदने नांदतात आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि या संपूर्ण वास्तूतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हा दुर्लक्षित होत चाललेला आहे अत्यंत महत्त्वाचा भाग. हा भाग म्हणजे घराचा उंबरठा. पूर्वीच्या काळी उंबरठ्याला इतकं महत्त्व दिलं जायचं की त्यावर पाय ठेवताना देखील लोक विचार करायचे. उंबरठा ओलांडणे म्हणजे एका मर्यादेतून दुसऱ्या मर्यादेत जाणे, एका संस्कारातून दुसऱ्या संस्कारात प्रवेश करणे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा. पण आजच्या आधुनिक जीवनशैलीत, विशेषतः फ्लॅट संस्कृतीमध्ये उंबरठ्याचे महत्त्व हळूहळू कमी होत चाललं आहे. अनेक घरांमध्ये तर उंबरठाच नसतो. मात्र तुम्हाला हे स्पष्ट सांगते की उंबरठा ही एक लाकडी किंवा दगडी पट्टी नाही, तर हा घराचा संरक्षण आहे. एक अशी अदृश्य रेषा आहे जी तुमच्या घराला बाहेरील नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. उंबरठा हा शब्द औदुंबर या पवित्र वृक्षाशी जोडला जातो असे मानले जाते. औदुंबर वृक्ष हा दत्त महाराजांचा प्रिय वृक्ष मानला जातो. जुन्या काळात घराचा उंबरठा औदुंबराच्या लाकडापासून बनवला जायचा. या लाकडामध्ये एक विशिष्ट शक्ती असल्याचं मानलं जातं, जी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा कायम टिकवून ठेवते. त्यामुळे उंबरठा हा केवळ एक प्रवेशद्वार नसून तो तुमच्या घराचा ऊर्जा केंद्र आहे. आपल्या शास्त्रामध्ये उंबरठ्याला अत्यंत आदराचं स्थान दिलं जातं. असं मानलं जातं की माता लक्ष्मी जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ती सर्वप्रथम उंबरठ्याकडे पाहते. जर उंबरठा स्वच्छ, पवित्र आणि सुशोभित असेल तर लक्ष्मी त्या घरात स्थिर राहते. पण जर उंबरठा स्वच्छ असेल, तिथे कचरा असेल तर लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही असे मानले जाते. म्हणूनच घराच्या उंबरठ्याची स्वच्छता ही केवळ स्वच्छतेसाठी नाही, तर समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उंबरठा हा आपल्याला मर्यादा शिकवतो. जसा नदीला 2 काठ असतात तसेच ती योग्य दिशेने वाहते, तसा घराला उंबरठा असतो. म्हणून त्या घरात संस्कार आणि शिस्त टिकून राहते. उंबरठा म्हणजे एक सीमा आहे जी आपल्याला सतत आठवण करून देते की बाहेरील जग हे वेगळं आहे आणि घरातील मूल्य वेगळं आहे. त्यामुळे आपण बाहेर कितीही मोठे झालो तरीही, कितीही बदललो तरी घराचा उंबरठा ओलांडताना आपले संस्कार विसरू नयेत, हेच तो आपल्याला शिकवतो. वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तींना थोपवून धरतो. प्रत्येक व्यक्ती जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ती तिच्यासोबत विचार, भावना आणि ऊर्जा घेऊन येते. उंबरठा हा त्या ऊर्जेचा फिल्टर करतो असं म्हणतात. त्यामुळे घरात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आता प्रश्न येतो, उंबरठ्याची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची? सर्वात आधी रोज सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करताना उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा किंवा पुसून घ्यावा. शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करावा. गुरुवारी विशेषतः उंबरठ्याला हळदीचे लेपन लावावे. ही केवळ औषधच नाही, तर ती एक समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे हळदीचा स्पर्श उंबरठ्याला अधिक पवित्र बनवतो. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे जे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नकारात्मकतेला दूर ठेवतं. त्याचप्रमाणे दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढावी. दाराबाहेर छोटीशी रांगोळी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रांगोळीमुळे घराच्या प्रवेशद्वाराला एक पवित्रता आणि आकर्षण मिळतं. सायंकाळच्या वेळी उंबरठ्याला उजव्या बाजूला एक छोटा दिवा लावावा. या दिव्यामध्ये 2 लवंग टाकल्यास घराभोवती एक संरक्षण कवच तयार होतं असं मानलं जातं. हा एक साधा उपाय आहे, पण त्याचा परिणाम खूप प्रभावी असतो. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, उंबरठ्यावर कधीही लक्ष्मीची पावले लावू नका, कारण त्या ठिकाणी आपण पाय ठेवतो आणि त्यामुळे ती लक्ष्मीचा आपल्याकडून अपमान होतो. पावले नेहमी उंबरठ्याच्या बाजूला किंवा घराच्या आतल्या भागात लावावीत. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले आहे की घर बांधताना उंबरठ्याखाली चांदीची एक छोटीशी तार ठेवली तर ती अत्यंत शुभ मानली जाते. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात संपन्नता येते. तसेच घराचा मुख्य दरवाजा शक्यतो 2 दरवाजांचा असावा. यामुळे सुरक्षा आणि ऊर्जा संतुलित दोन्ही चांगलं राहतं. दाराच्या चौकटीवर शुभ आणि लाभ असे लिहा. याने सकारात्मक ऊर्जा वाढते. हे केवळ शब्द नाहीत, तर ती ऊर्जा परिणाम करणारे संकेत आहेत. त्यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा चांगला परिणाम होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर कधीही बसून खाऊ नये किंवा उंबरठ्यावर उभे देखील राहू नये.
उंबरठ्यावर पाय देणे यामुळे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते. तसेच उंबरठ्यावर पाय आपटणे, त्याचा अनादर वागणे हे सुद्धा टाळावं. उंबरठ्याचे एक भावनिक महत्त्व आहे. जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा ती उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते. हा क्षण केवळ एक रिवाज नसतो, तर तो आयुष्यातील एक मोठा बदल असतो. ती त्या घराच्या संस्कारात सामील होते, त्या घराचा एक भाग बनते. जीवनात पुढे जाण्यासाठी घराबाहेर पडणे गरजेचे आहे, पण त्याच वेळी आपल्या घराचा उंबरठा आणि तिथले संस्कार लक्षात ठेवणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण आपली खरी ओळख ही आपल्या घरातूनच तयार होते. मित्रांनो, उंबरठा हा घराचा महत्त्वाचा भाग नसून तो आपल्या आयुष्याचा, संस्कृतीचा आणि मूल्यांचा आधार आहे. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्याकडे लक्ष द्या. त्याची स्वच्छता ठेवा, त्याची पूजा करा आणि अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.